नमस्कार, माझं नाव राजेश जालिंदर पवार. आमची बाबा मोठे ते राजेश पवार घर अशी जी बांधी आहे ती बांधी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे. या बांधीच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा नगरपंचायतला तसेच स्थानिक नगरसेवकांना सूचना दिल्या होत्या, पण तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली नाही. आणि आज अशी वेळ आली की ती बांधी पावसामुळे कोसळली आणि अचानक काल एक सीओ येत आहेत, नगरसेवक येत आहेत आणि त्यांनी मग आता पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर हे काम करतो. परंतु आज सकाळीच कामगारांना फक्त दगडी उचलायला पाठवलेलं आहे आणि ते दगडी उचलत ते लवकरात लवकर ही बांधी पूर्ण करतील अशी आम्हाला आशा वाटते. तर त्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी, कारण पूर्ण नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय. घाणेकर कुटुंबालाच नाही तर रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्या नांगरबुडीतल्या सर्व लोकांना या बांधीचा फायदा होईल. तर त्या बांधी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. दुसरी गोष्ट, ही बांधी अनेक वेळा मंजूर झालेली आहे परंतु काम झालेलं नाही आहे. अनेक वेळा आता नगरसेवक पण सांगताना, उच्चार करताना, शब्दांचा करताना असं करतात की बांधीच्या दुरुस्तीसाठी आपण हे केलेलं आहे, लवकरात लवकर मंजूर होईल. मग जर बांधी दुरुस्त कुठली होणार आहे, जी झालेली असते ती, परंतु इथं बांधीच अस्तित्वात नाही आहे, तर ती कोणती दुरुस्तीचं हे करणार आहेत आणि ती बांधी होणार आहेत याबद्दल अजून आम्हाला नागरिकांना काही कळलेलं नाही. नगरपंचायत सुद्धा या संदर्भात कोणत्याही प्रकारचा खुलासा करत नाही. तर एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर ही बांधी पूर्ण व्हावी. काही नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव सुवर्णा सदाशिव घोरपडे, कुठे राहता? हा परिसर कुठला आहे? नागरबुडी. 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 काय प्रॉब्लेम आहे तुमची? काय अडचण आहे? हे इथं आमच्या इथं पोल खड्डा पडलाय, परत पोल आमच्या घरावर पडत आलाय आणि ही बांधी कधी बांधून देत आहेत ते बघा. मला आश्वासन देत आहेत, तर अजून काय बांधी आता किती 20-30 वर्ष व्हायला आली पण अजून काय झालेली नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला त्याचा धोका आहे. तर आता ह्या धोक्याचा आता कसं काय, म्हणजे पुढचं कसं काय या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे केली आहे? केलेली आहे. तक्रार आम्ही केलेली आहे कुठे केलेली आहे? नगरपंचायत मध्ये. तर ती दखल आता घेतायत, आलेली होती, पण आता आज याच्या करतो, पुढचं उद्या काय करतो अजून असं काय चालू सांगू शकत नाही आम्ही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.